आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराच्या मुख्य दानपेटीतून लाखो रुपयांची चोरी उघडकीस आली आहे। मंदिरातील विश्वासू सेवेकरानेच विशाल वारोडे यांनी फुलांचा हार आणि पिशवीच्या आडून चोरी केल्याचे समोर आले आहे। आरोपीच्या बँक खात्यात 10 लाखांची उलाढाल झाल्याचे आढळल्याने मंदिर प्रशासनात खळबळ उडाली आहे। वारकरी महामंडळाने या प्रकरणी सखोल चौकशीची मागणी केली आहे। आळंदी देवाची आळंदी चोराची असा एक लोकप्रिय संदर्भ व वाक्यप्रचार मराठीत वापरला जातो। आळंदी हे पवित्र ज्ञानेश्वर महाराजांचे समाधी स्थान देवाची आळंदी म्हणून ओळखले जाते। एखादी व्यक्ती किंवा जागा जेव्हा दोन भिन्न स्वभाव आणि गोष्टी दर्शवते तेव्हा चोराची आळंदी व देवाची आळंदी अशी तुलना करून संमिश्र परिस्थिती दर्शवण्यासाठी हा संदर्भ दिला जातो। संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर येथे घडलेल्या दानपेटी चोरीच्या प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडाली आहे। मंदिरातील मुख्य दानपेटीतून लाखो रुपयांची चोरी झाल्याचे उघडकीस आले असून धक्कादायक बाब म्हणजे मंदिरातील विश्वासू सेवेकरी विशाल वारोडे याच्यावर संशयाची सुई फिरत आहे। मिळालेल्या माहितीनुसार आरोपीने फुलांचा हार आणि पिशवीच्या आडून दानपेटीतून रक्कम काढल्याचा प्रकार सीसीटीव्ही आणि प्राथमिक तपासात समोर आला आहे। तपासादरम्यान आरोपींच्या बँक खात्यात तब्बल 10 लाख रुपयांची आर्थिक उलाढाल झाल्याचे निष्पन्न झाल्याने मंदिर प्रशासन हादरले आहे। या घटनेमुळे वारकरी संप्रदायात संतापाची लाट उसळली असून वारकरी महामंडळाने संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। भाविकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत मंदिराच्या पावित्र्यतेला तडा गेल्याची भावना व्यक्त होत आहे। या घटनेनंतर आळंदी देवाची आळंदी चोराची हा जुना मराठी वाक्यप्रचार पुन्हा चर्चेत आला आहे। आळंदी हे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीमुळे भक्ती, श्रद्धा आणि आत्मज्ञानाचे केंद्र मानले जाते। मात्र अशा चोरीच्या घटनांमुळे देवाची आळंदी या पवित्र प्रतिमेला धक्का बसत असल्याची चर्चा सुरू आहे। सामाजिक स्तरावर हा वाक्यप्रचार अशा परिस्थितीसाठी वापरला जातो जिथे एका बाजूला पवित्रता आणि दुसऱ्या बाजूला गैरप्रकार किंवा विरोधाभासी वास्तव दिसून येते। ताज्या घडामोडी आणि आपल्या शहरातील बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा, आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये द्या। आपल्या बातम्या नंबर 1 न्यूज चॅनलवर बघण्यासाठी 99 21 58 96 63 या व्हॉट्सअपवर मेसेज करा।